नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत लेखिका प्रिया कोटे यांच्या रक्षक या कथेचा दुसरा भाग। गिरीश त्याच्या कामात असताना अचानक त्याला रक्ताळलेले हात आठवतात। रात्री नेमकं काय झाले असावे याचा तो विचार करत असतो। याआधीही त्या गोष्टीबद्दल त्याला प्रश्न पडलेला असतो। दर रात्री नेमके काय होते, आपले हात असे रक्ताळलेले का असतात, असे काही प्रश्न त्याला पडतात। खरं तर जेव्हा सैतान गिरीशमध्ये जागा होतो तेव्हा गिरीशचे अस्तित्वच राहत नाही, त्यामुळे त्याला त्या गोष्टीची काहीही माहिती नसते आणि सकाळ होण्याआधी त्याला घरी सोडून तो तिथून निघून जातो। त्यामुळे गिरीशला याबद्दल काहीच माहिती नसते। गिरीशचे डोके सुन्न होते, त्यामुळे तो एक स्ट्रॉंग कॉफी मागवतो। गिरीशचे तसे स्वतःचेच ऑफिस असते जिथे तो वेगवेगळ्या प्रकारचे वेब डिझायनिंग करत असतो। त्यातच त्याला कल्पना सुचते आणि तो गुगल पेज ओपन करतो, जिथे सर्च बॉक्समध्ये तो त्याच्या हाताला लागलेल्या रक्ताबद्दल टाकतो, कारण त्याला जाणून घ्यायचे असते असे का होत असावे। पण त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही। तो पुन्हा हताश होतो आणि घरी जायला निघतो। इकडे घरी डॉक्टर, नर्स त्या तरुणीची काळजी घेत असतात। नर्स जरा घाबरून असते, गिरीश नसल्यामुळे थोडी शांत असते। आजी डॉक्टरना विचारते, का हो डॉक्टर, अहो कधी यायची ही शुद्धीवर? पोटात दाणा नाही 4 दिवस झाले, बघा की हो काय ते। त्यावर डॉक्टर म्हणतात, अहो आजी, अहो तिला औषधं गोळ्या सगळे वेळेवरती दिल्यात। 1-2 दिवसात शुद्धीवर आली पाहिजे, नाहीतर मी तरी काही करू शकत नाही। अवस्था खूप दीन आहे हो तिची, डोक्यावर खूप जोरात प्रहार झालाय, त्यामुळे तिला वर यायला थोडा वेळच लागेल। बाकी आम्ही आमचे प्रयत्न करतोयच। तेवढ्यात गिरीश तिथे येतो। नर्स त्याला बघून घाबरते, कोणाच्याही नजरेला ते सुटत नाही। आजी तिला विचारते, अगं काय झालं पोरी, अशी का घाबरलीस? त्यावरती काही नाही असे म्हणून तिकडून निघून जाते। रात्र झाल्यावरती खिडकीपाशी थांबते। तिला भीती वाटत असते। ती तिथेच थांबते आणि लपून गिरीशकडे बघते। गिरीशच्या रूममधून आवाज येऊ लागतात, तशी ती घाबरते। यावेळेस तो पूर्ण शैतान झालेला असतो। त्याची ती अवस्था बघून नर्सच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडते। आपसुकच सैतानाचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो तिच्या दिशेने जाऊ लागतो। ती खिडकीची झडप बंद करण्याचा प्रयत्न करत असते, पण अटकल्यासारखी ती वरतीच राहते। तो अगदी काही अंतरावरच असतो। घामाने डबडबलेली नर्स पूर्ण ताकद लावत असते। अचानक तो समोर येताच झडप बंद झाली। तिला थोडे शांत वाटले, पण पुढच्या क्षणी त्याचा हात ती झडप तोडून आत आला आणि तिला खेचून बाहेर काढले। वीदभर अंतरावर शैतानाला पाहून तिची वाचाच गेली। ओरडणेही तिला जमणार नव्हते। त्याने आपला जबडा तिच्या मानेजवळ नेला आणि तिचा श्वास तिथेच थांबला। तिचे मांस तसेच तो खात बसला। खिडकी तुटण्याच्या आवाजाने डॉक्टरची झोप चळवळली होती। तो उठून खिडकीपाशी आला। त्याची रूम वाड्याच्या मुख्य दारासमोर म्हणजे गिरीशच्या रूमपासून लांब होती। त्याला अंधारात काहीसे नीटसे दिसले नाही। तो रूममधून बाहेर पडला। रात्रीची वेळ असल्याने तो थोडा घाबरत होता। इकडे सैतान कच्चे मांस खाण्यात मग्न होता। तोंडाच्या मचक मचक करण्याचा आवाज करून तो खात होता। तो आवाज डॉक्टरपर्यंत आला। तो त्या दिशेने पुढे जात घाबरून पावले टाकत होता। तिथला नजारा पाहून तो जागच्या जागीच थरथरायला लागतो। त्याला नर्सचं मेलेलं तोंड दिसतं आणि त्याच्या समोर बसलेला तो सैतान, जो त्या नर्सचं मांस कच्चंच खात होता। डॉक्टर हे सारे पाहून जमिनीत पाय रोखल्यासारखा उभा राहतो, जणू पुढच्या हालचालीसाठी त्याची इंद्रिय त्याला साथच देत नसतात। सैतानाला माणूस जवळ असल्याची जाणीव होते। तो उठून सगळीकडे शोधत असतो। डॉक्टरच्या हे लक्षात येते की तो कदाचित आपल्याला शोधत आहे। तो जसा जवळ येतो तसा डॉक्टर घाबरून त्याच्यापासून लांब पळतो। एका छोट्याशा गल्लीत जाऊन तो उभा राहतो। त्याला पळण्याची पण जागा नसते। तो पुढे आला तर सैतानाच्या तावडीत सापडणार, म्हणून तो गप्प तिकडेच उभा राहतो। सैतान तिथेच घुटमळत असतो। अचानक मागे जाताना एक दरवाजा डॉक्टरला दिसतो। त्याला उघडण्याचा प्रयत्न तो करतो, पण तो दरवाजा जाम असल्याने तो उघडत नाही। इकडे ती तरुणी शुद्धीवर येत असते। तिला सगळे चित्रपटासारखे दिसू लागते। तिला शेवटचा प्रसंग आठवतो, तिच्या मागे लागलेले गुंड आणि तिला आलेली घेरी। ती पटकन डोळे उघडून आजूबाजूला बघू लागते। अनोळखी जागा आणि काजळीसारखा गडद काळोख। उगीच एखादा मेनमिनता लाल दिवा
काळोखात वाट काढण्यासाठी लावलेला असतो. तिला उठणे जमत नव्हते. ती तशीच पडून राहिली. डोकंही प्रचंड दुखत होते. तिच्या पापण्याही जड वाटत होत्या. ती तशीच पहुडली. तिला आता भूतकाळ आठवू लागला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असणारी आपली तरुणी विभा नाव होते तिचे. खूप हुशार आणि लागवी होती ती. तिचे आई वडील आणि ती असे त्यांचे कुटुंब होते. सगळे काही सुरळीत होते. बाबा बँकेत कामाला होते तर आई गृहिणी होती. दरम्यान एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा तिच्या आयुष्यात आला. तो सतत तिच्या मागेच राहायचा. तिला या सगळ्याचा त्रास होत होता. तिने कंप्लेंट देखील केली, पण बड्या बापाचा म्हणून तो सुटून जायचा. गोष्ट एवढी पुढे गेली होती की तिच्या आईवडिलांना देखील तिला गमवावे लागले होते. आणि त्याच रात्री विभा आपले प्राण वाचवण्यासाठी त्या सुनसान रस्त्यावर धावत होती. एका आवाजाने तिची विचारांची तंद्री तुटली. तो आवाज धावताना काहीतरी पडल्याचा होता. तिला उठवत नव्हते, पण ऐकू सगळे येत होते. इकडे डॉक्टरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न असफल होतो आणि सैतानाची नजर त्याच्यावर पडते. तसा सैतान त्याच्या जवळ जायला बघतो तसा डॉक्टर तिकडून पळ काढतो. पळताना त्याच्या जवळचा पिंप जोरात आढळतो. त्याला काय करावे काही सुचतच नाही. मग तिथून थोड्या अंतरावर एक उघडे घर असते. कदाचित ते धान्याचे कोठार असावे, कारण सगळीकडे पोती ठेवलेली असतात. तिथे येताच सैतान जोरात ओरडू लागतो. त्याला आतमध्ये जायला काहीतरी रोखत असते. जाड मिठाच्या पुड्या आणि लसणाच्या माळा तिथे ठेवलेल्या, ज्याचा उग्र्या वासाने त्याला पुढे जाणे शक्य होत नाही. डॉक्टर हे सगळे आतून पाहत असतो. त्याच्या भयंकर आवाजाने तो पूर्ण सुन्न होतो. पहाट होत येते. सैतान तिथून निघून गिरीशच्या रूममध्ये येतो आणि सकाळच्या वेळेस डॉक्टर चौकडे नजर फिरवत तिथून बाहेर पडतो. गिरीश सकाळी उठतो. पुन्हा रक्ताळलेले हात पाहून तो चिंतेत पडतो. नर्सच्या मरणाची खबर फक्त डॉक्टरलाच असते. हळूहळू वाड्यात समजते की नर्स वाड्यावर नाहीये. ती निघून गेली असावी अतिरिक्त सेवेसाठी, असे डॉक्टर सांगतो. गिरीश ऑफिससाठी निघत असतो तेवढ्यात डॉक्टर बोलतो, ताई शुद्धीवर आल्यात. एवढे दिवस सलाईनवर असल्याने विभाची तब्येत खालावली होती, पण त्यातही तिचे रूप खूप सुंदर दिसत होते. गिरीश तर तिला निरखून पाहत होता. तेवढ्यात आजीचा आवाज आला. आजीने सुद्धा तिच्यासाठी खूप केले होते. डॉक्टरने नकार देऊन सुद्धा पण आजी तिला सूप भरवत होत्या. तिची हालत बघवत नव्हती. मग डॉक्टरने फक्त 3-4 चमचा द्यायला सांगितले. मग आजीने तिला तिच्याबद्दल विचारायला सुरुवात केली. सूप प्यायल्याने आणि योग्य ट्रीटमेंटमुळे विभाला चांगलीच हुशारी आली होती. तिला स्वतःबद्दल जे काही आठवत होते ते तिने तिथे असणाऱ्या प्रत्येकाला सांगितले आणि तिच्या आता ह्या जगात कोणीच नाही या भावनेने तिला भरून आले. आजीने तिला धीर देत शांत केले. तशी ती आजीच्या मांडीवर डोके ठेवून झोपली. मित्रांनो, डॉक्टरने सगळे काही पाहिले होते. नर्सला कोणी मारले हे त्याला माहीत होते. त्याने सैतानाचे ते रूप पाहिले होते. आता पुढे जाऊन डॉक्टरचे काय होईल जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका पुढचा भाग, फक्त आपल्या CM स्टोरी टेलर या YouTube चॅनलवरती. धन्यवाद.